बदलत्या काळात लहान मुलांना पाहायला मिळणाऱ्या गोष्टींचा आवक प्रचंड आहे। इंटरनेटच्या काळात तर अगदी मोबाईलवरच्या एका क्लिकवर हव्या त्या गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत। त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणं किती आवश्यक आहे याची खात्री पटवून देणाऱ्या अनेक नवनव्या घटना समोर येताना दिसतात। अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे जी अतिशय भयानक आहे। काय घडला संपूर्ण प्रकार पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, अपडेट रहा। तर ही घटना घडली आहे आंध्र प्रदेशमध्ये। एका पडीक इमारतीमध्ये नवीन वर्षानिमित्त 6वी 7वीची अर्थात अवघ्या 10 ते 12 वर्षांची मुलं बियर पार्टी करताना आढळून आलेले आहेत। सुरक्षा रक्षक व शाळेच्या ड्रायव्हरच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तिथं जात व्हिडिओ शूट केला आणि हा प्रकार समोर आला। हा सगळा प्रकार आंध्र प्रदेशच्या अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम मंडल भागात घडलाय। फ्री पेस जर्नल दिलेल्या वृत्तानुसार ही जवळपास 16 मुलं 31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी जमली होती। ही सगळी मुलं चोडावरम मंडल परिसरातील शासकीय निवासी शाळेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे। ही मुलं शाळेत 6वी 7वी आणि 10वीच्या वर्गात शिकत असल्याचंही समोर आलंय। या मुलांच्या पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून तो शाळेच्या ड्रायव्हरनं काढल्याचं सांगितलं जात आहे। या व्हिडिओमध्ये ही मुलं एका अर्धवट बांधकाम झालेल्या पडीक इमारतीमध्ये एका खोलीत बसल्याचं दिसतंय। त्यांच्यासमोर बियरच्या अनेक बाटल्या आहेत, त्यातल्या काही रिकाम्याही आहेत। ही इमारत मुलांच्या हॉस्टेल जवळच असल्याचं या वृत्तात नमूद केलंय। ही मुलं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बियर आणि त्यासोबत बिर्याणीचा आस्वाद घेत आहेत। नशेत धुंद झालेली मुलं नंतर तिथं आलेल्या सुरक्षा रक्षक व शाळेच्या ड्रायव्हरलाही शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय। या मुलांसोबत तिथं 2 अनोळखी इसम ही पार्टी करत असल्याचं आढळून आलंय। ही सगळी मुलं अल्पवयीन असल्यामुळे हा मुद्दा चर्चेचा ठरलाय। मुलांच्या पालकांनी तातडीनं शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधल्याचं कळतंय। हा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत असल्यामुळे त्यांची ओळख किंवा इतर माहितीच्या बाबतीत अधिक तपशील देण्यास शाळा व्यवस्थापनानं नकार दिलाय। मात्र या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत।